तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत टेंभुर्णी या गावामध्ये। टेंभुर्णी हे गाव शिरड शहापूरपासून 10 किलोमीटर व वसमतपासून 10 किलोमीटर अलीकडे येते। हे गावामध्ये आपला HPC अर्थातच हेरिटेज प्रोक्युरमेंट सेंटर म्हणजेच आपलं एक ऑनलाईन सेंटर आहे आणि त्या ऑनलाईन सेंटरमध्ये आपले जे एक शेतकरी आहेत सवंडकर यांच्या शेतात आणि यांच्या गोठ्यात आपण आलो आहोत। नमस्कार, मी कैलास मुकुंदराव सवंडकर, राहणार टेंभुर्णी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आमच्या गावात एक ऑनलाईन हेरिटेजचा पॉईंट आहे। आम्ही तिथं 2 टाईम दूध देतो आहे। हेरिटेजचा पॉईंट खूप चांगला आहे। 2 टाईम सर्व्हिस चांगली आहे त्यांची। वेळेवेळी पेमेंट भेटत असते 10 दिवसाला। आमच्याकडे पहिल्या 2च गाय होत्या। हेरिटेज कंपनीचं लोन मिळाल्यामुळे आम्ही 7-8 गाय घेतल्या लोनमुळे आणि हे एवढा खूप छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता, फार चांगला असा मुक्त संचार पद्धतीने हा गोठा त्यांनी तयार केलेला आहे। त्यांच्याकडे अर्थातच सगळे HF आहेत आणि HF असल्यामुळे त्यांना मुक्त संचार गोठा केल्यामुळे त्यांना नियमित व्यायाम मिळतो। व्यायाम मिळाल्यामुळे त्यांची जी नैसर्गिक चालण्याची पद्धती असते ती मेंटेन होते आणि ती मेंटेन राहिल्यामुळे त्यांचा रक्तप्रवाह हा सुरळीत होतो आणि तो रक्तप्रवाह सुरळीत राहिल्यामुळे जनावरांचा व्यायाम झाल्यामुळे जनावरं अधिकाधिक दूध देतात। मुक्त संचार गोठ्याचे आपल्याला फायदे आहेत। सर्वात पहिला फायदा हा आहे की जनावरांना त्यांचा नैसर्गिक जो व्यायाम आहे तो व्यायाम मिळतो, त्यांना त्यांच्या नैसर्गिक हालचाली करण्यासाठी वेळ मिळतो। तसेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की नैसर्गिक व्यायाम व नियमित व्यायाम आणि हालचाल केल्यामुळे जनावरे हे निरोगी राहतात। त्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढल्यामुळे त्यांच्यावर जो डॉक्टरचा खर्च आहे किंवा उपचाराचा खर्च आहे हा टाळता येतो। दगडीसारखे आजार, गोठा कोरडा, तुम्ही बघू शकता हे जे शेत आहे येथे तुम्ही शेणाचे हे भुसा झालेला आहे बघू शकता। म्हणजे जनावरांचे जे व्यायाम होईल, जनावरांच्या ह्याच्यावरून चालणार आहेत त्यामुळं हे जे शेण आहे ते भुसभुशीत होणार आहे आणि शेण भुसभुशीत झाल्यामुळं पहिली गोष्ट तर तुम्हाला अतिशय उच्च प्रतीचं शेणखत मिळणार आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला इथं जो शेण काढण्यासाठी जो वेळ लागणार आहे, जी मेहनत लागणार आहे ती तुमची मेहनत इथे वाचणार आहे। आणि हा जो गोठा आहे तिथं तुम्ही बघू शकता काही गावरान कोंबड्यासुद्धा तुम्हाला दिसतात। तर ह्या मुक्त संचारमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शेतकऱ्यांची मान्यता अशी आहे किंवा काही अंशी ते खरोखर पण आहे की ज्यावेळेस तुम्ही कोंबड्या ठेवताल, गावरान कोंबड्या ठेवताल, तर गोचिडाचा त्रास जो काही असेल जनावरांमध्ये तो अत्यंत त्याचं आपल्याला प्रमाण कमी झालेलं दिसेल। कारण ज्या कोंबड्या असतात, गावरान कोंबड्या असतात, त्या जनावरांच्या शरीरावरील गोचिडं उचलून त्यांना खातात, त्याचं सेवन करतात। त्यामुळे तुम्हाला इथं गोचिडसुद्धा कमी झालेले दिसतात। आणि हा जो आपला गोठा आहे, ह्या गोठ्यावर येण्याचं आपलं आजचं मुख्य कारण हे आहे की ह्या गोठ्यावर आपण कृत्रिम रेतनद्वारे एक जवळपास 8 जनावरांचं आपण कृत्रिम रेतन केलं होतं आणि त्या 8 जनावरांनी आपल्या इथे कालवडी असताल, तसेच जनावरांचे आपले वासरं असताल हे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने इथे आपण जनावरं मेंटेन केलेले आहेत। तुम्ही आपल्या हेरिटेज कंपनीच्या यूट्यूब चॅनलच्या हेरिटेज वेट प्लस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अधिक जास्त तुम्ही हे चॅनल शेतकऱ्यांपर्यंत पसरवा, जेणेकरून तुम्हाला अजून तुमच्या शेतकरी बांधवांना आपल्या कंपनीबद्दल व डेअरीमधील नवीन प्रयोगाबद्दल माहिती मिळेल। धन्यवाद।